उदगीर शहरामधील नाईक चौकामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे काम सुरू असून या पुतळ्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत आरोप बंजारा समाज बांधवांनी केला आहे। येत्या 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असून बंजारा समाजाने या पुतळ्या उद्घाटनाला विरोध दर्शवलाय। पुतळ्याच्या भोवती केलेलं काम घाई गडबडीने केल्याचं पाहणी दरम्यान उघड आलं असून हे काम पुन्हा नव्याने करून 2 ते 3 महिन्यांनी पुतळ्याचे उद्घाटन करावे अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे। नेमकं प्रकरण आहे काय सांगाल? काम पुन्हा बोगस झाले, डुप्लिकेट केलं काम। बंजारा समाजाच्या वतीनं असं सांगतो की ह्या 1 तारखेला 1 जुलैला उद्घाटन ठरवण्यात आलेलं आहे मंत्री। त्या अनुषंगाने या पुतळ्याच्या अनावरणासाठी चौकून ग्रिल नाही आहे, मग ते जनावरं बसतात, बाजूला गेट नाही आहे आणि फरशी जी चिटकवलेली आहे गटाराला जे फरशी चिटकवलेली आहे ते फरशी डुप्लिकेट आहे ना आजच निघून पडते। त्याच्यासाठी नवीन फरशी बसवून त्या चौबाजूनं ग्रिल लाइटिंग आणि ते काय ते थांबा पाणी हायलाइट एक सांगतील आम्ही शिवसाहेबाला हायलाइट एक आणि ते पाण्याचं ते बसवा म्हणले कारंजा या तेव्हा ह्या उद्घाटनाच्या पहिले। नाहीतर हे जर रुकत असेल, हे जर काही आमच्या मनाप्रमाणे होत नसेल तर हे उद्घाटन 1 ऑगस्टला ठेवू किंवा 15 ऑगस्टला ठेवू, काम पूर्ण झाल्यावर करू।